गेल्या 2-3 महिन्यातले नव्हते, अगदी 2 दिवसातले होते. आता बघा कुठला अधिकारी 8-8 कोटीची लाच मागेपर्यंत त्याची जर एवढे भस्म्यारोग त्याला झालेला असेल, म्हणजे 1 रुपयाची सुद्धा मागू नये, पण हिंमत किती वाढली आहे बघा. मग प्रश्न हा पडतो, तुम्ही जे आश्वासन देऊन सत्तेत आलात ना, तुम्ही खात नाहीयेत, पण तुम्ही खाणार नाही एवढं सांगितलं नव्हतं. तुम्ही म्हणाला होतात, "ना खाऊंगा, ना खाने दूंगा." काय झालं? सगळ्यात पहिल्यांदा एकतर 2-3 मुद्दे प्रामुख्याने मांडले पाहिजेत. आपल्याला ही चर्चा समाजातल्या भ्रष्टाचाराबद्दल करायची आहे का भारतीय जनता पार्टीवरती टीका करायची नाही, आहे? हे नाही 2 मुद्दे सगळीच. आहेत. पहिल्यांदा व्यवस्थित वेगळे तुम्ही आहात, तुम्हाला रोखावं लागेल हे तुमची एक मिनिट जबाबदारी मी आहे. करतो. मी सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. भ्रष्टाचार हा समाजाला लागलेली कीड आहे. त्याच्याबद्दल चर्चा आपल्याला करायची असेल तर ती व्यापक चर्चा करावी लागेल आणि ती व्यापक चर्चा करायची तयारी त्यामध्ये कोणी दोषी, कोणी सगळ्या गोष्टींची चर्चा करून त्याबद्दल आक्षेप असणं कारण नाही. जाता तुम्ही शेवटचं वाक्य जे बोललात, की ते "न खाता हूं, ना खाने देता हूं." जर आपण गेले 11 वर्ष केंद्र सरकार केंद्रामध्ये सत्तेत आहे, आपण बघितलं असेल, की एक एक ₹1 आरोप सुद्धा केंद्रातल्या सरकारवरती कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा विरोधक करू शकले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जे मोदीजींनी सांगितलं होतं, की "न खाता हूं, ना खाने देता हूं." ह्याच्याबद्दल 2 बघायचं कारण नाही. त्या पद्धतीचा एक स्वच्छ कारभार कारण 14 पूर्वीची परिस्थिती आपण बघितली सगळी. ज्या पद्धतीचं म्हणजे अक्षरशः त्या अनेक कसे भ्रष्टाचाराला टॅक्सचं नाव दिलं गेलं होतं. हं. जर पर्यावरणाकडे फाईल क्लिअर करून आणायची असेल, तर त्याला कुठला टॅक्स द्यावा लागतो, तो कुठे द्यावा लागतो, कुठल्या मंत्र्याकडे द्यावा लागतो. इथपर्यंत चर्चा. बँकाची लोन कशी फोन मंत्र्याकडे गेल्यानंतर दिली जायची. इथपर्यंत चर्चा असे 14 पर्यंतचा अतिशय भ्रष्टाचाराचं एक सगळं कुरण ते होतं. 2014 ते 25 मध्ये आता 25 मध्ये आपण आहोत, 26 मध्ये जातो आहोत. या सगळ्या ह्याच्यामध्ये एक स्वच्छ कारभाराचं जे पहिल्यांदा वचन दिलं होतं, ते पूर्णपणे पाळलं, हे छाती ठोकपणे सांगू शकतो. आता राहणाऱ्या ज्या गोष्टी तुम्ही समोर आणताय, गेल्या 2-3 दिवसामधल्या गोष्टी म्हणताय त्याच्याबद्दल खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी नक्कीच निषेधार्ह आहेत. पण संदीपने जे शेवटी सांगितलं, की सगळ्यात शेवटचा मुद्दा, की शेवटी भ्रष्टाचार हा कुठल्या पक्षाचा नाही. भ्रष्टाचार हा समाजासमोर असलेलं एक मोठं आव्हान आहे. आणि ते आव्हान आपल्याला कसं मोडता येईल, याचा विचार खरं तर करण्याची गरज आहे. त्या पातळीवर प्रयत्न होत आहेत का? तर 100% प्रयत्न होत आहेत. राज्यातलं सरकार कठोरपणे कारवाई करतंय का? तर कठोरपणे कारवाई करतंय. मी हं. तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो, की आकडेवारी सांगायची तर आकडेवारीतही जाता येईल मला, की गेल्या या वर्षभरामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून कशा पद्धतीने या सगळ्या भ्रष्टाचार विरोधातल्या कारवाया ठोसपणे केल्या गेल्या. हं. त्यामुळे त्या कारवाया सुद्धा ठोसपणे केल्या जात आहेत. नाही असं नाही. पण त्याच्याही पलीकडे जाऊन बीएमसीतला भ्रष्टाचार, तो तर आम्हीच काढतो त्या सगळ्याच्यामध्ये. गेले वर्ष 2 वर्ष आम्ही जे बीएमसीतला भ्रष्टाचार बोलत होतो, त्यावेळी माध्यमं तर विश्वास ठेवायला तयार नव्हती. त्यावेळी मग किरीट सोमय्या तर किती जोरजोराने सगळा भ्रष्टाचार घेऊन चालले होते. मग तो खिचडी भ्रष्टाचार, बाकीचे अनेक त्यांचं तर नावच घेऊ भ्रष्टाचार आहेत. नका. ते त्यामुळं हां. तर त्यामुळे हं. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये 100% आम्ही आहोत. भारतीय जनता पार्टी नक्की आहे हां. आणि तो जे करण्यासाठी जे ठोस पावलं उचलावी लागतील, ती उचलण्याची तयारी आहे. फक्त प्रश्न असा आहे, की आपल्याला खरोखर भ्रष्टाचाराबद्दल व्यापक चर्चा करायची आहे. त्या केवळ व्यापकच एखाद्या चर्चा राजकीय करू, पक्षाच्या व्यापक चर्चा टीकेच्या करू. मी स्वरूपात तुम्हाला होतं. प्रश्न काय विचारला, की हे रोखणं सुद्धा तुमची जबाबदारी आहे. करतोय त्यासाठी तुमच्यावर प्रयत्न आरोप करू. नाहीत. हे तुम्ही सत्ताधारी आहात. मी तो आम्ही प्रश्न तेच विरोधकांना सांगतोय. नाही विचारू शकत. नाही, पण मी सांगतोय तुम्हाला तेच सांगतोय, की हां. त्या संदर्भातली म्हणून म्हणलं, की मी आकडेवारी नाही सांगू शकतो. गेल्या वर्षभरात